हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला दुर्गराज रायगडावर उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला। शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड, कोकणकडा मित्रमंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत। 2 दिवस चालणाऱ्या या भव्य सोहळ्याची सुरुवात पारंपरिक पद्धतीने देवीच्या पूजनाने करण्यात आली। त्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला। 26 आणि 27 जून या 2 दिवसात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर शिवमय वातावरण निर्माण झाले असून राज्याच्या विविध भागांसह देशभरातून आलेले शिवप्रेमी मोठ्या श्रद्धेने या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होत आहेत। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस शिवरायांच्या काळामध्ये हा तिथीने साजरा केला गेला। शालिनाम संवत्सरे 1596, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 1674 आणि तो सोहळा किल्ले रायगडावरती गेली अनेक वर्षे साजरा होतो। जशी पंढरपूरची वारी असते तसा हा शिवभक्तांचा सोहळा असतो आणि या सोहळ्यासाठी सर्व समाजातील लोक एकत्र येतात, म्हणून हा खऱ्या अर्थानं लोकोत्सव आहे। आज तुम्ही बघाल तर महाराष्ट्रातल्या विविध गावांमधल्या जबाबदारीने आलेली लोक विविध जबाबदाऱ्या या उत्सवामध्ये पार पाडत आहेत आणि म्हणून करता हा लोकोत्सव आम्ही मानतो। आज प्रत्येक शिवभक्ताच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद आपल्याला दिसेल। पाऊस आहे काल रात्रभर, तरी सुद्धा शिवभक्त हजारोंच्या संख्येने आलेले आहेत आणि आज सुदैवानं या सोहळ्याचा आनंद हा द्विगुणित झाला आहे, कारण आता सोहळ्याला सुरुवात होते पण पाऊस थांबलेला आहे पूर्णपणे। त्यामुळे शिवाजी महाराजांचा जय जयकार हा गेली अनेक वर्ष या महाराष्ट्रात घुमघुमतो, पण त्याचा सर्वोच्च बिंदू कोणता असतो तो शिवराज्याभिषेक असतो आणि तो सोहळा आपण साजरा करतो। गेले कित्येक वर्ष आम्ही या राज्याभिषेकासाठी येत आहोत। जवळजवळ 2008 पासून या राज्याभिषेक हा जो तिथीप्रमाणे जो राज्याभिषेक आहे हा विधिवत तिथीप्रमाणे होणारा राज्याभिषेक आहे। आणि महाराजांनी जो राज्याभिषेक केला होता त्या राज्याभिषेकाची सुरुवात ही तिथीप्रमाणे झालेली आणि त्यावेळेस तारीख हजर नसल्यामुळे तिथी ही महत्त्वाची असल्यामुळं आजच्या या कार्यक्रमात हजारो आणि लाखो संख्येने जे जमलेले शिवभक्त आहेत त्यांचं मी स्वागत करतो। येणाऱ्या पुढच्या शिवराज्याभिषेक दिनासाठी अनेक लोकांनी यासाठी प्रतिसाद द्यावा, इथं उपस्थित राहावं। सरकारतर्फे जी काही योजना जी काही नियोजन करण्यात आलेलं आहे हे खूप उत्तमरित्या केलेलं आहे। इथं कुठलीही पाण्याची कमतरता नाही आहे, पाण्याची कमतरता नाही आहे, त्यात पावसाने पण आपल्याला चांगला उत्सर्ग दिलेला आहे। त्यामुळे हा कार्यक्रम खूप जोरात होणार आहे। सर्वांना